तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मातुळे स्वागत करतो तुमचं परत एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण जात आहोत भंडारा डोंगरला। जसं तुम्ही मागे बघू शकता तिकडे वरती भंडारा डोंगर आहे। तर आज तिकडे जात आहोत, मी तुम्हाला दाखवतो तिकडचे काही तुम्हाला माहिती देतो। तर चला बघूया। तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर समोरच आपल्याला नांदुर्गीचं वृक्ष पाहायला मिळतं। या वृक्षाखाली संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथा लिहिल्या, तसेच 4 लाखाहून अधिक गाथा त्यांनी लिहिल्या। बघायला गेलं तर हे झाड लाखो वर्षापासून याच ठिकाणी आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे आणि वारकरी संप्रदाय या झाडाला नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही। तर या डोंगराला भंडारा डोंगर असे नाव का पडले? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूत आले। त्यावेळेस त्यांनी विचारलं, महाराज कुठे आहेत? सर्व लोकांनी सांगितले, महाराज इथे नसतात, ते डोंगरावर असतात। तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या डोंगरावरती आले। आल्यानंतर संत तुकाराम महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांना या ठिकाणावरून 4 घास खाऊन जाण्यास सांगितले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या सर्वांना त्यांनी पोटभर जेवण दिलं। त्या दिवसापासून ते आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये भंडारा डोंगरावरती जेवणाच्या स्वरूपात हा भंडारा म्हणजेच जेवणाला भंडारा असं म्हटलं जातं आणि तोच भंडारा 365 दिवस या भंडारा डोंगरावरती असतो। येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोफत जेवणाची सोय येथे केली असते, त्यामुळेच या डोंगराला भंडारा डोंगर असे नाव पडले। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, इकडे मंदिराचं काम चालू आहे अजून आणि भविष्यामध्ये मंदिर खूप सुंदर असं होऊ शकतं म्हणजे होणारच आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागं म्हणजे बरंच बांधकाम अजून चालू आहे। श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे 2 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। तरी भाविक भक्तांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तळेगाव चाकण रोड ला लागूनच श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे देवस्थान आहे। तर चला मित्रांनो, घरी जाण्याचा वेळ झालेला आहे। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।